महाराज नाचायचं नाही. साडे बाजूला अपने अपने माता पिता की पवन पुत्र हनुमान की श्रीमंत छत्रपति शिवाजी महाराज परमवीर संभाजी महाराज भगवान भगवान पापाचे संचित देहासी दंडन, पापाचे संचित देहासी दंडन, तुझ नारायणा बोल नाही. पेरी कडू जिरे माझे अमृत फळे, अर्क वृक्षा केळे कैसे येती. सुखात्मा दुःख भोग या देहाचा, सुखात्मा दुःख भोग या देहाचा, नाश हा ज्ञानाचा न करावा. पेरी कडू जिरे माझे अमृत फळे, अर्क वृक्षा केळे कैसे येती. तुका म्हणे आता का रुसावे, तुका म्हणे आता का रुसावे, मनासी पुसावे काय केले. पेरी कडू जिरे माझे अमृत फळे, अर्क वृक्षा केळे कैसे येती. विठाल पापाचे संचित देहासी दंडन, तुझ नारायण बोल नाही. पेरी कडू जिरे माझे अमृत फळे, अर्क वृक्षा केळे कैसे येती. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग जगतवंदनी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबा यांचा आहे. या जगाचं कल्याण करण्याकरता या महाराष्ट्रामध्ये श्री क्षेत्र देहू या ठिकाणी जगाच्या जगद्गुरु तुकोबरायांचा अवतार झाला आणि त्या तुकोबरायांच्या गाथ्यातील उपदेश प्रकरणातील सेवेसाठी घेतलेला 4 चरणाचा अभंग विठाल चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 4 आणि या 4थ्या वर्षातील आजची ही 3ऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा. कितवा 6वा दिवस आहे. ऐका, म्हणजे मी जवळजवळ निम्म्याने खाली गेलो. आणि 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आपल्या
भगवान पांडुरंगरायाच्या नगरीच्या बाजूला असलेले हे छोटस शिरगाव गाव. आणि या गावामध्ये गेली 4 वर्ष झाली भगवान परमात्म्याच्या नामाचा नामोच्चार म्हणजे भगवंताचं भजन, देवाचं चिंतन या ठिकाणी गेली 4 वर्ष सुरू आहे. श्री रामनवमी निमित्त व हनुमान जयंती निमित्त चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ शिरगाव आणि सर्वांच्या सहकार्याने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्त्यातील 6वा दिवस आणि 6व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली. तुम्हा सर्वांचा धन्यवाद. तुम्हा सर्वांच्या चरणावर नतमस्तक आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठल पापाचे संचित देहासी दंडन तुझ नारायण बोल नाही. फेरी करू दिरे माझे अमृत फळे अर्क वृक्ष केळे कैसे येते. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेचे वंदू ते श्री गुरुचरण ते नमस्कारुणी आता. महायोगे पिठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातो मुनींद्रही. समागत ते तम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची. त्यांच्या प्रपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह धरो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो. आवाज दे दादा रे बाबा. सेवेलागी सेवक झालो. तुमच्याला घालो निज करणात निज करणात. देवलागी देवता झालो. आहो स्वामी तुका या देवा. देवलागी देवता सेवेलागी सेवक झालो तुमच्याला घरो निज चरणा. पापाचे संचित देहासी दंडन तुझ नारायण बोल नाही. फेरी करू रे माझे अमृत फळे अर्क वृक्ष केळे कैसे येती. सेवेसाठी घेतलेला अभंग जगतवंदने जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांचा आहे. अतिशय सुंदर अभंग आहे. ऐका. या जगाच्या पाठीवर भगवान परमात्म्याने अवतार घेतला. कोणाच्या रूपामध्ये? संतांच्या रूपामध्ये. भगवान परमात्म्याने अवतार घेतला कशासाठी? तर तुमच्या माझ्या दीनजनांचा उद्धार व्हावा म्हणून भगवंताने अवतार घेतला. तो संत रूपामध्ये माझे ज्ञानोबराय. अवतार कोणाचे? महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर. माऊली महाविष्णू भगवान विष्णूचा अवतार आणि माझे जगतवंदने जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराया ब्रह्मदेवाचा अवतार आहे. ऐका.
आणि या संतांनी अवतार घेतला तुमच्या माझ्या दीनजनांचा उद्धार करण्यासाठी. संत अवतीर्ण झाले. ऐका, संत नुसते अवतीर्ण झाले नाहीत, तर संतांनी स्वतः जीवनामध्ये अनुभव घेतले आणि ते तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवले. अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. संतांच्या जीवनामध्ये आलेले जेवढे अनुभव आहेत, संतांच्या म्हटले, ऐका बरं का, आणि जेवढे संतांच्या जीवनामध्ये आलेले अनुभव आहेत ते त्यांनी अभंगामध्ये उतरवले आणि तुमच्या माझ्यासाठी दिले. तीच माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा आहे आणि माझ्या ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आहे. ऐका, या जगाच्या पाठीवर 2 ग्रंथ एवढे श्रेष्ठ आहेत, 2 ग्रंथ, की ते 2 ग्रंथ तुमच्या माझ्या जवळ जरी असले तरी निश्चित तुमच्या माझ्या जवळ दुःख येणार नाही. फक्त ते ग्रंथ तुम्हाला कळले पाहिजे. आणि ते ग्रंथ म्हणजे सामान्य नाही, ते ग्रंथ म्हणजे सामान्य नाहीत. ऐका, माझ्या ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी एवढी पवित्र आहे, एवढी पवित्र आहे की ती ज्ञानेश्वरी जगाला तारू शकते पण जगाला बुडवू शकत नाही. आणि माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा असा आहे की गाथा स्वतः बुडला. ऐका, गाथा स्वतः पाण्यामध्ये बुडला पण तुम्हा मला त्याने तारले, त्याला गाथा म्हणतात. तो जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा म्हणजे सामान्य नाही. या जगाच्या पाठीवर ज्या भगवान परमात्म्यामुळे हा वारा चालतो, ज्या भगवान परमात्म्यामुळे हा असणारं झाडाचं पान हलतं, एवढंच नाही महाराज, तर या जगाच्या असणाऱ्या भगवंतामुळं, या मालकामुळं तुमचा माझा प्राण चालतो. त्या भगवान परमात्म्याने इंद्रायणी मातेचं रूप घेतलं आणि 13 दिवस इंद्रायणीच्या असणाऱ्या डोहामध्ये तो माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा सांभाळला. आणि तोच गाथा आज आपल्या या असणाऱ्या शिरगाव मध्ये गेली 7 दिवस झालं, 6 दिवस झालं की प्रत्येकाच्या कोणाच्या तरी भाग्यवान माणसाच्या घरी जाणार आहे. आणि ऐका, रात्रीपर्यंत ज्यांच्या घरी गाथा गेलाय, ज्यांना वाचा येत नसेल त्यांनी वाचू नका, पण त्या गाथ्याच्या माझं रोज दर्शन घ्या, त्याचा माथा सरळ झाल्याशिवाय राहणार. ऐका, तो गाथा किती पवित्र आहे सांगतो. समजा आपल्या घरामध्ये एखादी वही आहे, ती वही जर आपण पाण्यामध्ये बुडवली तर महाराज 1 तासामध्ये किंवा 2 तासामध्ये किंवा 1 दिवसामध्ये ती जीर्ण होऊन जातील, विघरून जातील, पाण्यामध्ये जातील का नाही. पण माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा ज्या दिवशी कोणी पाण्यामध्ये सोडला, महिला मंडळ सांगा उत्तर. बर, पुरुष मंडळ तुम्हाला सांगता येते का गाथा जगद्गुरु तुकोबारायांचा कोणी बुडवला? नाही सांगता येणार. निश्चित आमच्या टाळकऱ्यापैकी कोणाला तरी सांगायला येईल. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा पाण्यामध्ये कोणी बुडवला? रामेश्वर भट्टाने, रामेश्वर शास्त्रीने. ऐका, तो गाथा ज्या दिवशी पाण्यामध्ये सोडला त्या दिवसापासून 13 दिवस त्या गाथ्याला काही झालं नाही. गाथा हा कागदावर लिहिलेला आहे. जे माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी जेवढे अभंग लिहिले 4092 अभंग हे कशावर आहेत? कागदावर लिहिलेले आहेत. पण ज्या वेळेला तो बुडवला त्या दिवसापासून 13 दिवस तो गाथा इंद्रायणीमध्ये विघरला नाही. तो गाथा जर पाण्यामध्ये विघरला असता तर महाराज आपल्याला परमार्थ कळला नसता. ऐका, तो गाथा एवढा पवित्र आहे की 13 दिवस भगवान परमात्मा पंढरपूरचा पंढरीतला पांडुरंगराया इंद्रायणीच्या काठावर गेले आणि जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा ज्या दिवशी बुडवला त्या दिवसापासून जगद्गुरु तुकोबारायांनी पण केला होता. काय पण केला होता? ऐका, की जोपर्यंत माझा गाथा मला भगवंता परत भेटत नाही तोपर्यंत मी एक थेंब सुद्धा पाण्याचा घेणार नाही आणि अन्नाचा घास शिवणार नाही. जगद्गुरु तुकोबारायांना 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, माझ्या भगवान परमात्म्याला संतांची दया येते, तुमची माझी दया येत नाही. मी काय म्हणतोय बारकाईने व्याकरणातून कीर्तन आहे का? माझ्या भगवान परमात्म्याला संतांची दया येते पण तुमची माझी दया येत नाही. येत दया. जर तुमची माझी दया आली असती तर त्यांनी तुमच्या माझ्यावर कृपा केली असती. ऐका, मग संतांचीच दया काय येत असते? संतावरच भगवान परमात्मा का प्रगट झाले याचं कारण सांगतो. कारण त्यांनी देवाला आपलं केलं आणि हृदयामध्ये ठेवलं. आपण देवाला आपलं करू शकलो नाही. निश्चित या असणाऱ्या आपल्या शिरगावमध्ये ऐका, कमीत कमी 50 वर्षापूर्वी 60 वर्षापूर्वी गळ्यात माळ घातलेली कोणतरी वारकरी असतील आपल्या शिरगावमध्ये, असतील का नाही? मग मला सांगा, 60 वर्ष झाली गळ्यामध्ये माळ घातली तरी आम्हाला देव भेटला नाही. पण फक्त 22व्या वर्षी ज्ञानोबारायांनी देवाला आपलं केलं. किती? ओनली फॉर 22 इयर. 22 वर्षामध्ये जगाच्या मालकाला आपलं करून घेणं एवढी सोपी गोष्ट नाही, लक्षात ठेवा. आणि 42 वर्षामध्ये तुकोबारायांनी देवाला आपलं केलं. किती वर्षामध्ये? 22 वर्षामध्ये ज्ञानोबाराया आणि 42 वर्षामध्ये माझे जगद्गुरु तुकोबारायांनी देवाला आपलं केलं. ऐका,
ज्या ज्ञानोबरायांना स्वतःच राहायला घर नाही आळंदी नगरीमध्ये, आणि ज्या तुकोबरायांच्या घरामध्ये बसायला फाटकं पोत नाही, त्यांनी माझ्या भगवंताला द्यावं तरी काय? करा विचार. म्हणजे याचा अर्थ देव काही देवाला दिलं तर देव भेटेत नाही. जर मोठमोठ्या लोकांनी जर संपत्तीने देव भेटत असता दादा महाराज, तर निश्चित मोठमोठ्या असणाऱ्या उद्योगपतींनी पैसे देऊन माझा भगवान परमात्मा खरेदी केला असता. पण तसं होत नाही. सौंदर्याने जर देव प्राप्त होत असता तर निश्चित मोठमोठ्या नटींच्या पर्स मध्ये माझा भगवान परमात्मा राहिला असता. पण देव सौंदर्याने प्राप्त होत नाही, देव धनाने प्राप्त होत नाही, तर देव फक्त कशाने? देवाला काय पाहिजे महाराज? देवाला फक्त कशाचा भुकेलेला आहे माझा भगवान परमात्मा? तो भगवान परमात्म्याला काय पाहिजे माहिती का? ऐका, त्या भगवान परमात्म्याला प्रेम पाहिजे आणि शुद्ध भाव पाहिजे. शुद्ध भावाशिवाय आणि शुद्ध प्रेमाशिवाय देव भेटेत नाही. देव खूप लांब नाही, देव अगदी जवळ आहे. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा दोन्ही पक्वाच्यासाठी आणि गायकासाठी जोरदार टाळ्या वाजवतात. पाठीमागच्या टाळ्या वाजवल्या नाही. महाराज ऐका ना शिरगावकर, मला ह्या गोष्टीचा खूप आनंद होतो. कोणत्या गोष्टीचा सांगू का? आम्ही रोज कीर्तनाला जातो. ह्या महिन्यात मी कमीत कमी 8 ते 9 हजार किलोमीटर फिरलो असेल. किती? कमीत कमी. ते मला व्हील अलाइनमेंटवाला म्हणला, महाराज तुम्ही गाडी घेऊन गेलता ना की कुठं? म्हणलं काय रे, महिन्यात 2 वेळा आला तुम्ही व्हील अलाइनमेंट करायला. पण ऐका, काही काही ठिकाणी 20-20 वर्षे सप्ते, काही काही ठिकाणी 30-30 आहेत, 40 आहेत, 50 वर्षे सप्ते. पण खरं स्वाभिमानने सांगू का? स्वाभिमानने सांगू का? 4थ्या वर्षामध्ये मी आज 4थं वर्ष झालं येतोय, पण या शिरगाव सारखा समाज मी अजून कुठं बघितला? ऐका बरं, याचं कारण सांगतो. 7 ते 9 बऱ्याच ठिकाणी कीर्तन आहेत आणि इथंही 7 ते 9 कीर्तन आहेत. आता तुम्ही शिरगावकर म्हणजे सगळे शेतकरीच आहेत ना?
शेतकरी आहेत का नाही? बरं, फक्त आपल्या तालुक्यात बदल आहे. मी या तालुक्यातला शेतकरी नाही, फक्त सांगोला तालुक्यातला आहे आणि माळशिरस तालुक्यातला आहे. फक्त पंढरपूर तालुक्यात काही शेती नाही मला. पण ऐका, तुम्ही शेतकरी आहात सगळे, मीही शेतकरी आहे. पण आपल्याला 7च्या दरम्यान बरीचशी कामं असतात असतात का नाही? तरीही तुम्ही वर्षातून 7 दिवस या ठिकाणी एवढी उपस्थिती दाखवता, मला खूप आनंद होतो, खूप. आणि ही कशासाठी चालले? ही महाराजासाठी नाही, हे देवासाठी नाही. हा परमार्थ चाललाय, हा कोणासाठी चाललाय? कोण याचं उत्तर देते? हा, करेक्ट. हा हा परमार्थ चाललाय, हा स्वतःसाठी चाललाय. मी सांगत नाही, मी अभंग सोडून काही बोलणार नाही. इथं फक्त भगवंताचं आणि देवाचं, संतांचं वर्णन, दुसरं काही सांगणार नाही. मी ते बुकुड गेला आणि पाटील मेला तसल्या गोष्टी तुम्हाला सांगणार नाही. मी फक्त भगवंताचं आणि संतांचं वर्णन सांगणार. ऐका, हा प्रमाण आहे. आपण आपण आपली आपण करा सोडवणं. आणि ऐका बरं का, आज मला बराच पिंगळा घ्यायचा होता, पण शिस्तीमुळे मी सगळं बंद करणार, घेणार नाही. ऐका, आपली आपण करा सोडवणं. ऐका, परमार्थ करायचा हा स्वतःसाठी करायचा आहे, नवऱ्यासाठी नाही, बायकोसाठी नाही, पोरांसाठी अजिबात नाही. उदाहरण देऊ का? समजा जर नवऱ्याचं पोट दुखायला लागलं, जर बाईने गोळी खाऊन त्याचं पोट राहील का? मग कोणी खाल्ली पाहिजे? ज्याचं दुखतंय त्याने खाल्ली पाहिजे, बरोबर आहे की नाही? तसं जो परमार्थ करेल त्याचं फळ त्याला मिळल्याशिवाय राहणार नाही. ऐका, माझे जगद्गुरु तुकोबाराय परमार्थ करायचे, परमार्थ करायचे. पण जगद्गुरु तुकोबारायांनी देवाकडे कोणताही स्वार्थ ठेवला नव्हता, म्हणून तुकोबारायांचा कळस लागलाय, लक्षात ठेवा. माझ्या ज्ञानोबारायांनी परमार्थ केला, पण ज्ञानोबारायांनी स्वतःसाठी काही मागितलं नाही. महाराज ऐका, ज्या माझ्या ज्ञानोबारायांना भगवान परमात्मा भेटले होते, नुसते भेटले नाही, तर ज्ञानोबारायांची शेवटची इच्छा होती की ज्या दिवशी मी समाधी घेणार आहे, 22व्या वर्षी, कितव्या वर्षी समाधी घेतली ज्ञानोबारायांनी? 22व्या वर्षी. जगाच्या पाठीवरचं आश्चर्य, जगाच्या पाठीवरचं, की 22व्या वर्षी समाधी घेणारे पहिले संत कोण असतील तर ते ज्ञानोबा आहेत, लक्षात ठेवा. 22व्या वर्षी समाधी घेणारे पहिले संत ज्ञानोबा आहेत. त्या ज्ञानोबारायांनी एवढा मोठा परमार्थ केलाय, एवढा मोठा परमार्थ केलाय की ज्ञानोबारायांसारखं ज्ञान जगाच्या पाठीवर आजपर्यंत कोणाकडेच नाही, लक्षात ठेवा. असे महान ज्ञानोबा आहेत. आणि जगाच्या पाठीवर या परमार्थाचा शेवट, या ज्ञानाचा शेवट करणारे एकमेव जर संत कोण आहेत तर ते माझे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. तुका झालाशी परमार्थाचं ज्ञान, ज्ञानाचा पाया ज्ञानोबाराया आणि भक्तीचा कळस माझे जगद्गुरु तुकोबाराया. ते तुकोबाराया तुमच्या माझ्या प्रत्येकाला हात जोडून सांगत होते. ऐका रे बाबांनो, हात जोडून सांगत होते. नुसतं हाका मारून सांगितलं नाही, मोठमोठ्याने ओरडून सांगितलं. अकारोनी सांगे तुका नाम घेता. मग नाम घ्यायचंय, कोणाचं घ्यायचंय? त्या देवाचं घ्या ना, दुसरं कोणाचं नाम घेऊ नका. भगवान परमात्म्याचं जर नामचिंतन केलं तर निश्चित माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुमच्यावर त्या भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही भगवंताचं नामस्मरण करत असताना, देवाची भक्ती करत असताना, देवाचं चिंतन करत असताना त्या भगवान परमात्म्याला वाईट बोलण्याचा अधिकार तुमचा माझा नाही. तुकोबाराय सांगतात, मी सांगत नाही. देवाला शिव्या देण्याचा अधिकार तुमचा माझा नाही, देवाला बोलण्याचा अधिकार तुमचा माझा नाही, देवाला नाव ठेवण्याचा अधिकार तुमचा नाही. त्याला अधिकार प्राप्त करावा लागतो आणि नंतर देवाला बोलावं लागतं.
मग संताशिवाय देवाच्या जवळ कोणाचा अधिकार नव्हता. मी सांगितलं मगाशी, देव भेटणं फार सोपं आहे, पण देव कळणं अवघड आहे महाराज. देव भेटेल पण देव कळला पाहिजे. ऐका, नामदेवराय कोणाच्या संगतीमध्ये होते? भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये होते का नव्हते? देवाच्या संगतीमध्ये होते का नव्हते नामदेवराया? पण नामदेवरायाला देव कळला नाही. पण नामदेवरायाला भगवान परमात्म्याने सांगितलं, तुला तुझ्या खऱ्या देवाची ओळख करून घ्यावी लागेल आणि तुझा खरा देव मी नाही. त्यावेळेला नामदेवराय म्हणले, देवा, अरे जगाचा मालक आहे तू, या पृथ्वीचा मालक, आणि तू खरा देव माझ्यासाठी काही कामाचा नाही, मग माझ्यासाठी कामाचं कोण आहे? त्यावेळेला नामदेवरायाला भगवंताने पाठवलं कुठं? औंढ्या नागनाथाला. आणि तिथं खऱ्या देवाची ओळख झाली. म्हणजे ज्या वेळेला गुरु भेट झाली त्याच वेळेला नामदेवरायाला खरा देव कळला. ऐका, हरिपाठामध्ये प्रमाण आहेत, पण नामदेवराय स्वतः काय म्हणले होते माहितीये का? नामदेवराय म्हणले, नामा म्हणे खेचर पायी, गुरु वाचोनी दैवत नाही. मग ज्या वेळेला नामदेवरायाला गुरुची भेट झाली त्यावेळेला नामदेवरायाला खऱ्या देवाची ओळख कळली. तसं तुमच्या माझ्या जीवनामध्ये जोपर्यंत गुरु भेटत नाही, पण गुरु म्हणजे तो स्वतःचे बंगले बांधणारा गुरु नसावा, स्वतःची घरं मोठमोठी बांधणारा गुरु नसावा. तर गुरु कसा असावा? तर तुमचा माझा उद्धार करणारा गुरु असावा. तर निश्चित तुम्हाला देवाची भेट होईल. आणि जोपर्यंत तसा गुरु भेटत नाही तोपर्यंत आपल्याला देवाची प्राप्ती होत नाही. अतिशय सुंदर गुरु परंपरेतला अभंग आहे महाराज, खूप सुंदर अभंग आहे. श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करे. सद्गुरु जर भक्कम भेटला तर निश्चित भगवंताची भेट आहे. तुकोबारायांच्या जीवनामध्ये गुरुची भेट झाली. तुकोबारायांना साक्षात गुरु भेटले नाहीत. ऐका, माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची गुरु कोण आहेत? बाबाजी चैतन्य आहेत महाराज. आणि बाबाजी चैतन्य समाधीस्थ होते. समाधीमध्ये समाधीतून बाहेर आले आणि 60 वर्षानंतर जगद्गुरु तुकोबारायांची आणि असणाऱ्या बाबाजी चैतन्याची भेट झाली. पण समोरासमोर नाही बरं का, स्वप्नामध्ये. कुठं झाली? चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये स्वप्नामध्ये भेट झाली. आणि कोणत्या दिवशी झाली? माघ शुद्ध दशमी. केला अंगीकार तुकामणी. जर स्वप्नात येऊन माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा उद्धार झालाय तर इथं बसलेल्यापैकी निश्चित कोणाला तरी गुरुची भेट झालेली असणार का नाही झाली? मला सांगा. मग जर स्वप्नात येऊन तुकोबारायांचा उद्धार झालाय महाराज, तर आम्हाला साक्षात गुरु भेटले तरी आमचा उद्धार नाही ना. कारण काय? कारण काय? याच्यासाठी एकच कारण, नामदेवरायांचं प्रमाण आहे. मी मगाशी सांगितलं, प्रमाणाशिवाय कीर्तनात बोलणार नाही. अहंकाराचा वारा माझिया विष्णुदासा मालिका. परमार्थामध्ये तुमचा अहंकार आला की निश्चित तुमचा परमार्थ थांबला म्हणून समजायचं. परमार्थामध्ये अहंकार नसावा. दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रात अहंकार केला तरी हरकत नाही. आता कोणत्या क्षेत्रात अहंकार नाही मला सांगा? राहिले का कोणतं क्षेत्र अहंकाराचं? फक्त परमार्थात राहिले. पण आता काय काय ठिकाणी परमार्थात सुद्धा अहंकार आलेला आहे. सगळ्यात मोठा महाराज कोण आहे? मी आहे. माझ्याशिवाय कोणाला काय जमत
माझ्याशिवाय पकवाज वाजवाय कोणाला जमत, माझ्याशिवाय कीर्तन कोणाला येत, माझ्याशिवाय गायन कोणाला करता येत. हा काय झाला? अहंकार. अहंकार असावा पण परमार्थामध्ये अहंकार नसावा. संतांच्या जवळ अहंकार नव्हता म्हणून संतांना देवाची वेद झाली. आणि ते संत जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला सांगतात, देवाला बोलण्याचा, देवाला नावं ठेवण्याचा अधिकार तुमचा माझा नाहीच, हे लक्षात ठेवा. त्याला अधिकार प्राप्त करावा लागतो. आणि जोपर्यंत अधिकार प्राप्त होत नाही तोपर्यंत देवाला बोलता येत नाही. अधिकार फक्त जनीला होता शिव्या देण्याचा. आपल्या गोपाळपूर मधली जनी माहितीये ना, नामदेवरायाची कोण होती? ती दासी होती आणि माझ्या भगवान परमात्म्याची लाडकी होती. ऐका, जनाबाईने कोणती कामं, जनाबाईच्या घरी भगवंताने कामं केली. माझी जनाबाई जर झाडातला झाडू मारत असेल, जनी झाड लोटक करी, आणि भगवान परमात्मा केर भरी, चक्र पाणी केर भरी. तो भगवान परमात्मा जनीच्या घरी केर भरायचा. नुसता केर भरत नव्हता, जनी संघ जात्यावर दळण दळू लागला. कोण? देव. कोणाची? जनी कोणत्या शाळेमध्ये गेली ती महिला मंडळ मला सांगा. कॉलेज होतं का? हायस्कूल होतं का? फर्स्ट केजी, सेकंड केजी, इंग्लिश मिडियम काय होतं का? बोटाच्या नाड्या बांध, टायनी नरडावर असलं काय होतं का? काही नव्हतं. पण देवाला आपलं केलं कोणी? जनाबाईने. ज्या गोपाळपुरातून तुम्ही पण नरगुला येता सगळे, त्या ठिकाणी माझी जनाबाई राहायची. त्या जनी संघ जात्यावर दळण दळू लागला. एवढंच नाही तर भगवान परमात्मा ज्या वेळेला जनी गौऱ्या थापायची त्यावेळेला हातामध्ये शेण घ्यायचे. कोण? आत्ताच्या जनीला शेण हातात दिल्यानंतर शी काय हे म्हणते नाही का? आता सगळ्या एक्झिक्युटिव्ह जनी झाल्या, पण आता नावं ठेवत नाही कोण जनाबाई. असं बघा, ठेवते का कोण? जनाबाई नाही, मुक्ताबाई नाही, ठेवतात का कोणी नाव? नाही कोण ठेवत. का? लाज वाटते आम्हाला नाव घ्यायची. पूर्वीची माणसं का नाव ठेवायची देवाचं? ऐका, कारण भगवंताचं नाव मुखामध्ये यावं म्हणून आपल्या मुलाबाळांची नावं ठेवायची. मग तो ज्ञानेश्वर आहे, पण तो ज्ञानेश्वर काय करत होता? तरी पण त्याचं नाव काय ठेवायचं? ज्ञानेश्वर. का? तर अंतकाळी ज्याच्या, शेवटच्या वेळेला भगवंताचं मुखामध्ये नाम यावं म्हणून. पण ऐका, त्याच भगवंताचं नाम घेत असताना आमच्या महिला मंडळ, जर तुमच्या जीवनामध्ये थोडस जरी काही वाईट घडलं, थोडस एखादं चुकलं, तुमच्याच हातून चुकतंय, आपल्याच हातून चुकतंय, तरी सुद्धा आपण देवाला लगेच शिवी देतो. देवा तुझी ताटी बोट. बोट मोडून महिला शिवाय देतात देवाला. एखादा जर माणूस कोणी घरामध्ये तरुण मेला, भले तो दारू पिऊन मरू द्या, पण दोष कोणाला देतात? देवा तुझ्यामुळं माझा मुलगा मरण पावला. तर देवाचा दोष काय? पण देवाला बोलण्याचा, देवाला शिव्या देण्याचा अधिकार तुमचा माझा नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. आता अधिकार कसा असावा लागतो आणि शिवी दिल्यानंतर काय होतं? आणि ऐका, आपण जन्माला आल्यानंतर, जन्माला आल्यापासून आतापर्यंत आपल्या जीवनामध्ये जेवढं काय घडतं याला पूर्वजन्मीचं संचित जबाबदारी लक्षामध्ये ठेवा. भोगतो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान मनवुनी मनी, मनावा गोविंदू वेणुवेळा. ऐका, पूर्वजन्मीच्या संचिताप्रमाणे तुमच्या माझ्या जीवनामध्ये भोग हा भोगावाच लागणार आहे. पण तो भोग बघत असताना मात्र देवाला नाव ठेवू नका. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. आता कसं? एक दृष्टांत सांगतो. दृष्टांत सांगितल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल. दृष्टांत म्हणजे गोष्ट असती, त्याचा सिद्धांत कळला पाहिजे. आता माझा दृष्टांत सुरू झाला. अगदी बारकाईने दृष्टांत ऐका. महिला मंडळ, पुरुष मंडळ सगळ्यांनी बारकाईने ऐका. आपल्याच गावातला दृष्टांत सांगतो, शिरगाव मधला. फार पूर्वीचा हा दृष्टांत आहे, माझ्या वाचनामध्ये असा आलेला आहे. ऐका, फार पूर्वीच्या काळी, त्या काळामध्ये बैलगाडी, गाडा घोडा म्हणजे घोडागाडी, टांगागाडी असलं कोणतंही साधन नव्हतं. त्यावेळेला हिरो आणि होंडा सुद्धा, आता हिरो पुढं, आता उलट झाले, होंडा असं. आपल्याला तिकडे काही जायचं नाही. ऐका, पूर्वीच्या काळी असा तो माझ्या वाचनामध्ये दृष्टांत आलाय बरं का. आणि आपल्या गावामधला एक वारकरी पूर्वीच्या काळी चालत वारीला जायचा. कसा जायचा? चालत वारीला जायचा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, कपाळाला गंध आहे, पाठीला, पोटाला, छातीला, मनगटाला गंध आहे. आणि दरवर्षी वारी करत 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 जायचा, पुन्हा माघारी यायचा. कुठं वारीला जायचा? दृष्टांत बारकाने ऐका. तो जगन्नाथपुरीला वारीला जायचा. कुठं जायचा? जगन्नाथपुरीला. अशी दरवर्षी वारी करायचा. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 10 वर्ष, 20 वर्ष वारी केली. किती वर्ष? 20 वर्ष वारी केली. पण पूर्वीचा जो वारकरी होता त्याला वारकरी म्हटलं जायचं आणि त्याला अतिथी देवभाव म्हटलं जायचं, त्याला अतिथी म्हटलं जायचं. असाच आपल्या शिरगाव मधला एक वारकरी
दरवर्षी मजल दर मजल करत वारी करत 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 जगन्नाथपुरीला जायचा, पुन्हा माघारी यायचा. 20 वर्ष वारी केली आणि 21व्या वर्षी ज्या वेळेला तो वारीला निघाला, ऐका, 21व्या वर्षी ज्या वेळेला तो वारीला निघाला, आपल्या शिरगाव मधून निघाला, पंढरपूरला पोहोचला, पंढरपूर मधून पुण्याला गेला, पुण्यातून मुंबईला गेला, मुंबईतून गुजरातला गेला आणि गुजरात मार्गे तो कुठं निघाला? जगन्नाथपुरीला निघाला. ऐका, एके दिवशीचा चैत्र महिन्यातले दिवस आहेत, कडाक्याचं ऊन पडलेलं आहे आणि तो वारकरी, तो अतिथी चालत चालत निघाला आणि एका जंगलामध्ये शिरला. कशामध्ये शिरला? जंगलामध्ये. उत्तर द्यायचं बरं का मला पटपट. जंगलामध्ये शिरल्यानंतर चैत्र महिन्याचे दिवस आहेत, कडाक्याचं ऊन पडलेलं आहे आणि जंगलामध्ये एका झाडाखाली एक दगड दिसला, म्हणून तो वारकरी त्या दगडावर विश्रांती घ्यायला बसला. त्याच जंगलाच्या थोडं पुढे गेल्यानंतर, 1-2 किलोमीटर पुढे गेल्यानंतर एक गाव होतं आणि त्या गावातले काही गुरं चारायला काही गुराखे त्या जंगलामध्ये आलेले होते आणि जवळजवळ 7-10 गुराखे होते. त्यातल्या एका कोणीतरी गुराख्याने पाहिलं की एका झाडाखाली कोणतरी दगडावर बसलंय, म्हणून तो जवळ गेला आणि विचारलं, बाबा कुठून आलात तुम्ही? त्याने सांगितलं, महाराष्ट्रामधून आलोय. महाराष्ट्रामधून कुठून आला? त्यांनी सांगितलं, महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर तालुका आहे आणि पंढरपूर तालुक्यामध्ये शिरगाव माझं गाव. मग तिथून इथपर्यंत चालत आला? हो. मग मी दरवर्षी वारी करतो. कितवं वर्ष आहे? त्यांनी सांगितलं, 21 वर्ष झाली मी वारी करतोय. कोणाची? माझ्या भगवंताची वारी करतोय. 21 वर्ष झाली. त्या असणाऱ्या गुराख्याने दर्शन घेतलं. कोणाचं? त्या अतिथीचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन बाकीच्या गुराख्यांना सांगितलं, ऐका, अरे जा, त्या ठिकाणी एक वारकरी आलाय, एक अतिथी आहे, सर्वांनी दर्शन घ्या त्याचं. सगळे दर्शनाला आले, सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि विचारलं, महाराज, वारकरी बाबा, आता पुढं कुठं जाणार? त्यांनी सांगितलं, जे पुढचं गाव लागल त्या गावामध्ये माझा मुक्काम आहे. मग आमचंच गाव पुढे आहे, म्हणजे संध्याकाळी तुम्ही आमच्या गावात येणार आहे मुक्कामाला? हो, तुमच्याच गावात येणार आहे. सगळे गुराखे गावामध्ये गेले आणि गावामध्ये गेल्यानंतर सगळ्या गुराख्यांनी गावामध्ये सर्वांना सांगितलं, ग्रामस्थांनो ऐका, आज आपल्या गावामध्ये एक अतिथी येणार आहे, एक वारकरी येणार आहे, त्याचं आपण सर्वांनी स्वागत करूया. गावामध्ये आनंद झाला. त्या गावकऱ्यांना वाटलं एक वारकरी आहे, एक अतिथी आहे आणि आज आपल्या गावामध्ये त्याचं आगमन होत. सगळ्यांना आनंद झाला. सगळ्या ग्रामस्थांनी महिला मंडळांना सांगितलं, ऐका महिला मंडळांनो, कोणी हातामध्ये कुंकवाचा करंड घ्या, कोणी हातामध्ये कळशी भरून पाणी घ्या, कोणी हातामध्ये पाट घ्या, कोणी हातामध्ये फुलाच्या माळा घ्या. आपण त्या अतिथीचं स्वागत करायला आपल्या गावाच्या वेशी जवळ जायचंय. दिवस मावळायची वेळ झाली आणि या अतिथीची पावलं गावाच्या दिशेने निघाली आणि गाव अतिथीच्या बाजूने निघाला. गावाच्या वेशीवर एका बाजूला सगळ्या महिला आहेत, एका बाजूला पुरुष मंडळी आहेत, हातामध्ये फुलांच्या माळा आहेत, पाणी आहे, पाट आहे, कुंकू आहे, हातामध्ये कुंकवाचा करंड आहे आणि त्या वारकऱ्याला अतिथीला पाहिल्याबरोबर सगळ्यांना आनंद झाला आणि सगळ्यांनी मोठ्याने आरोहण दिली, पुंडलिका वरदे पंढरीनाथ भगवान की. खूप मोठा आवाज आला. त्याला पाहिल्याबरोबर त्या सर्वांनी आवाज दिला, मोठ्याने गजर केला आणि वारकरी त्या असणाऱ्या गावाच्या वेशीजवळ आला आणि वेशीजवळ आल्यानंतर त्या वेशीवर उभा राहिला आणि असणाऱ्या ग्रामस्थांनी त्याला पाटावर उभं केलं, त्याचे पाय धुतले. ऐका, त्याचे पाय धुतल्यानंतर त्याचे पाय पुसले, पायाला गंध लावला, त्याच्यावर अक्षता वाहिल्या, फुलं वाहिली आणि गळ्यामध्ये असणारी फुलांची माळ घातली आणि वाजत गाजत त्याला गावामध्ये नेलं. कोण आला? वारकऱ्याला, अतिथीला. ऐका, दृष्टांत खूप सुंदर आहे, थोडस बारकाईने ऐका. वाजत गाजत गावामध्ये नेलं. सगळ्या ग्रामस्थांनी त्याचं दर्शन घेतलं चावडीजवळ. सगळ्यांना आनंद झाला. भाग्य आहे आपलं, आज आपल्या गावामध्ये वारकरी आलेला आहे, अतिथी आहे. अरे भगवान पांडुरंगरायच्या नगरीतून आलाय. त्याचा आनंद झाला. सगळ्या ग्रामस्थांना आनंद झाल्यानंतर सगळे बसले आणि अतिथीला असणाऱ्या पहारावर बसवलं. अतिथीही बसला. अतिथीला आनंद झाला की किती जंगी स्वागत केले ग्रामस्थांनी माझं. त्याच गावामध्ये असणारे दोघं नवरा बायको उठले आणि त्या दोघा नवरा बायकोनी ग्रामस्थांना सांगितलं, ग्रामस्थांनो, आमची विनंती आहे. काय विनंती आहे? हा वारकरी आहे, हा अतिथी आहे आणि आज याची राहण्याची, जेवणाची, झोपण्याची सगळी व्यवस्था आम्ही आमच्या घरी केली तर चालेल का तुम्हाला? ग्रामस्थांनी सर्वांनी सांगितलं, काही हरकत नाही,
तुमच्या तर तुमच्या घरी घेऊन जावा. कोण आला? वारकरी आला. ऐका, सर्वांनी मिळून सांगितलं, नेलं घरी, त्याची पाद्यपूजा केली. कोणाची? अतिथीची पाद्यपूजा झाली. आणि ती दोघं नवरा बायको आणि हा घरामध्ये तिसरा अतिथी आहे. ऐका, झाल्यानंतर दोघंही बसले, त्याला गुळ पाणी दिलं. पूर्वीच्या काळी चहा कॉफी नव्हती. आपल्याही गावामध्ये गुळ पाणी द्यायची प्रथा होती, पण ती आता कुठून तरी जीएस आला आणि ती प्रथा बंद झाली. म्हणजे बरेच प्रकार आहेत आता, नाही का? परिवार आला, जीएस आला, अजून बरेच आहेत. म्हणजे माझं काही दुकान नाही. तुम्हाला वाटेल बाबा काहीतरी विकायला आणले, अजिबात नाही. ऐका, गुळ पाणी दिलं. गुळ पाणी घेतल्यानंतर त्या बाईच्या नवऱ्याने सांगितलं असणाऱ्या बायकोला, ऐक, आम्ही दोघंही या ठिकाणी गप्पा मारतो, परमार्थिक चर्चा करतो, तोपर्यंत आमच्यासाठी, आपल्या तिघांसाठी सुंदर पुरणपोळीचा स्वयंपाक बनव. त्या बाईने सांगितलं, चिंता करू नका, 1 तासामध्ये तुम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवते. सुगरणी होत्या पूर्वीच्या काळी महिला. आत्ताच्या महिला सुगरणी आहेत, पण हॉटेलमधून मेनू मागवतात. एवढ्या सुगरणी आहे. आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो महाराज, काही ठिकाणी गेल्यानंतर महाराज स्वयंपाक तयार आहे. ज्यावेळेला भाजी घेतो आम्ही मुखामध्ये, त्यावेळेला आम्हाला त्याची चव कळते. आपल्या असणाऱ्या हिंदू धर्मातल्या महिलेच्या हाताची चव आणि हॉटेलमधली चव लगेच कळत असते, लक्षात ठेवा. असो, ऐका, जेवण बनवायला सुरुवात झाली तोपर्यंत गप्पा सुरू झाल्या आणि तेवढ्यात त्या बाईने आवाज दिला, स्वयंपाक तयार झाले, पानं वाढू का? पूर्वीच्या काळी ताटं नव्हती महाराज, स्टीलची नाही, जर्मलची नाही, प्लॅस्टिकची तर अजिबात. आता सगळं प्लॅस्टिकचे, चपल्यापासून ते ताटापर्यंत सगळं काय आहे? प्लॅस्टिक आहे. असू द्या, आपण खातोय तर मग टेन्शन नाही. ऐका, पानं वाढू का? वाढायला घ्या. तिघांनी ही पानं वाढली. तिघांनी पोट भरून जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर त्या वारकऱ्याने, त्या अतिथीने सांगितलं, हो, मला खूप कंटाळा आलेला आहे, दिवसभर प्रवास झालाय माझा, मला विश्रांतीची गरज आहे. त्या असणाऱ्या दोघं नवरा बायकोनी सांगितलं, ठीक आहे, ही समोर दिसणारी जी खोली आहे, या खोलीमध्ये तुम्ही झोपा, आम्ही आमच्या खोलीमध्ये जाऊन झोपतो. ऐका, तुमच्या माझ्या जीवनामध्ये पूर्वजन्मीच्या संचिताप्रमाणे जे काय घडतंय ते तुम्हाला आम्हाला भोगायचंय, पण त्या देवाला तुम्ही शिव्या द्यायच्या नाहीत, देवाला नावं ठेवायचं नाही, देवाला बोलण्याचा अधिकार तुमचा माझा नाहीच आहे. ऐका, सांगितलं वारकऱ्याला, त्या खोलीमध्ये तुझी व्यवस्था केली आहे, त्या खोलीमध्ये तू जाऊन झोप. ही दोघं नवरा बायको आपल्या खोलीमध्ये जाऊन झोपले. साधारण 10-10:30ची वेळ आहे. अतिथी त्याच्या खोलीमध्ये जाऊन झोपला. ही दोघं नवरा बायको त्याच्या खोलीमध्ये जाऊन झोपली आणि रात्रीच्या 1:30 वाजता काय घडलं ऐका. ती नवऱ्याजवळ झोपलेली बाई उठली आणि त्या अतिथीच्या खोलीमध्ये गेली. रात्रीचे 1:30 वाजले. अतिथीच्या खोलीमध्ये गेल्यानंतर तिने अतिथीला हाक मारली, ए अतिथी उठ. उठ म्हणल्याबरोबर त्याला जाग आली नाही. 1, 2, 3 वेळा हाक मारली तरी जाग आली नाही. म्हणून त्या बाईने त्याच्या हाताला धरलं आणि हलवलं, ए अतिथी उठ. त्याला हाताला स्पर्श झाल्यामुळे तो जागा झाला. डोळे चोळत चोळत जागा झाल्यानंतर, पूर्वीच्या काळी लाईट नव्हती, बल्ब नव्हता, छोटे छोटे दिवे होते. तो दिवा त्याच्या असणाऱ्या रूम मध्ये खोलीमध्ये चालू होता आणि त्या दिव्यामध्ये त्याला त्या बाईचा चेहरा दिसला. चेहरा दिसल्याबरोबर त्याने बाईला विचारलं, काय झालं माई, कशासाठी मला उठवलं, एवढा अंधार झालेला रात्रीचा. पूर्वीच्या काळी घड्याळ नव्हतं, पण माणसं सांगायची किती वाजलेत अंदाजावर सांगायचे, 1:30, 2, 3, 4, 5, 1:30 वाजलेत रात्रीचे, कशासाठी मला उठवले. उठ म्हणली, माझं काम आहे तुझं. ऐका बरं का, दृष्टांत माझा अतिशय सुंदर आहे. माझं काम आहे तुझ्याकडं. त्या बाईला अतिथीने विचारलं, काय काम आहे माझ्याकडे तुझं, तू उठून तरी बस, मग सांगते माझं काय काम आहे. तो उठून बसला, पाणी पिला आणि विचारलं, माई काय काम आहे माझ्याकडे तुझं. उठून बसल्यानंतर त्या बाईने सांगितलं, माझा दृष्टांत संपलाय बरं का, आता सिद्धांत सुरू झालाय, ऐका बरं काय. त्या बाईने सांगितलं, हो तू एक वारकरी आहे, तू अतिथी आहे, पण माझी आज अशी इच्छा झालीय की मला आज तुझ्या बरोबर स्त्री भोग करायचा आहे. काय सांगितलं, तुझ्यासोबत मला आज स्त्री भोग करायचा आहे. तो वारकरी चक्रावून गेला आणि मनामध्ये विचार केला आणि त्या बाईला सांगितलं, माई अगं मी वारकरी आहे, माझ्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, माझ्या कपाळाला गंध आहे, 21 वर्ष झाली मी देवाची वारी करतोय चालत, आणि हे पाप मी करणार नाही. त्या बाईने सांगितलं, माझी इच्छा आहे तेवढी पूर्ण कर. त्या वारकऱ्याने सांगितलं, अजिबात नाही. बाई हट्टाला पेटली आणि वारकरी हट्टाला पेटला. बाईच्या लक्षामध्ये आलं की हा माझ्या नवऱ्याला घाबरतोय.
तेवढ्यात त्या बाईने सांगितलं वारकऱ्याला, अतिथी मला माहितीये तू का हे पाप करत नाही, कारण तुला माझ्या कोणाची भीती वाटतेय, माझ्या नवऱ्याची भीती वाटतेय. त्यावेळेला त्या वारकऱ्याने सांगितलं, माई मला कोणाचीही भीती वाटत नाही, पण मला हे पाप करायचं नाही. ऐका बरं का, नाही पाप करायचं. त्या बाईने सांगितलं, नाही नाही तू माझ्या नवऱ्याला घाबरतोय. त्या अतिथीच्या खोलीतून बाई उठली आणि ज्या ठिकाणी नवरा झोपला होता त्या खोलीमध्ये गेली, खुंटीला अडकवली, तलवार हातामध्ये घेतली. तलवार माहितीये ना, एवढ्या बारक्या नव्हत्या पूर्वीच्या काळी, खूप मोठ्या तलवारी होत्या. आता नुसत्या बोक्साबोक्षीच्या तलवारी, पण पूर्वीच्या काळी ज्या तलवारी होत्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या, त्या बघण्यासारख्या आहेत. आजही तुम्ही रायगडावरती जा, तिथं पाहण्यासारखं आहे, पण आम्ही जाऊ शकत नाही. हा ऐका, तलवार हातामध्ये घेतली, म्यानातून तलवार बाहेर काढली आणि एक घाव त्या नवऱ्याचं मुंडकं धडापासून बाजूला काढलं. कोणी काढलं? बाईने काढलं. तलवार फेकून दिली आणि वारकऱ्याच्या खोलीमध्ये गेली. अतिथीला सांगितलं, ऐक तुला माझ्या नवऱ्याची भीती वाटत होती ना, माझ्या नवऱ्याचं मुंडकं उडवलंय, त्याला मारून टाकलंय, आता तुला कोणाची भीती? त्या बाईने, त्या वारकऱ्याने सांगितलं, माई मला कोणाचीच भीती वाटत नाही, पण मला हे पाप करायचं नाही. बाईने 2-3 वेळा विचारलं, ऐक माझं, नाही करणार मी हे पाप, कर, नाही करणार. बाईच्या लक्षामध्ये आलं हा वारकरी आहे, हा अतिथी आहे आणि हे पाप करणार नाही, म्हणून ती रडायला लागली, ओरडायला लागली. बघता बघता शेजारी पाजारी सगळे गोळा झाले. काय झालं काय झालं विचारलं आणि त्या बाईने सांगितलं, ग्रामस्थांनो, गावकऱ्यांनो ऐका, हा वारकरी आहे, याला घरी आणलं, याच्यासाठी जेवण बनवलं, याला झोपण्याची व्यवस्था केली. रात्रीच्या 1:30 वाजता उठला, आमच्या खोलीमध्ये आला आणि माझ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध नवऱ्याने माझ्या केला, म्हणून माझ्या नवऱ्याला यांनी मारून टाकले. कोणी सांगितलं? त्या बाईने सांगितलं. तो वारकरी हात जोडतोय, सांगतोय, ग्रामस्थांनो मी हे पाप नाही केलं. धरलं त्याला, बांधलं, त्याचे दंड हाताचे दंड रश्शीने बांधले. आणि पूर्वीच्या काळी न्याय निवाडा असायचा, पण कुठं असायचा? राजाच्या राजवाड्यामध्ये. त्याला धरलं, बांधलं आणि असणाऱ्या गावाच्या बाहेर राजाचा राजवाडा होता, त्या राजवाड्यामध्ये घेऊन गेले. शिपाई पहारा देऊन होते त्या राजाच्या असणाऱ्या नगरीमध्ये. दरवाजावर पहारा चालू होता. तेवढ्यात त्यांनी पाहिलं की हातामध्ये मशाली घेऊन, कोणतरी भरपूर मशाल घेऊन माणसं येत आहेत, म्हणून सावध झाले शिपाई. आणि जशी जशी माणसं जवळ येऊ लागली तसं शिपायाने पाहिलं, अरे आपल्या गावातले, काय झालं एवढ्या रात्रीचे येण्याचं कारण काय? 3 वाजलेत. सगळं घडलेली सगळं वृत्तांत सांगितला आणि सांगितलं राजाला उठवा. राजाला उठवलं आणि राजाने विचारलं, काय झालं एवढ्या रात्री उठवण्याचं कारण? महाराज आपल्या नगरीमध्ये असं असं घडलेलं आहे, असं असं घटना घडलेली आहे आणि त्याला रश्शीने बांधून त्याला आणलेले आहे. त्या राजाने सांगितलं, याला बंदीखान्यामध्ये टाका, याचा न्याय निवाडा आपण उद्या सकाळी करूया. उद्या सकाळी करूया म्हटल्याबरोबर सगळं गाव माघारी गेलं आणि त्या वारकऱ्याला कुठं टाकलं? बंदीखान्यामध्ये टाकलं. आणि बंदीखान्यामध्ये टाकल्यानंतर कुलूप लावून घेतलं आणि मनाशी विचार करतोय, भगवंता अरे 21 वर्ष झाली तुझी वारी करतोय, चालत वारीला येतोय, कपाळाला गंध आहे, पाठीला, पोटाला, छातीला, मनगटाला गंध लावतोय, हरिपाठ, भजन, कीर्तन सगळे ऐकतोय आणि तुझी वारी करत असताना देवा हे काय पाप घडले माझ्याकडून, म्हणून तो एवढी मला मोठी शिक्षा आहे. रात्र उजाडली, सगळा गाव वाट बघत बसला होता. कशाचा? न्याय निवाड्याचा. ऐका मंडळी, आणि न्याय निवाड्याला सुरुवात झाली. सगळं गाव समोर येऊन बसलेलं आहे. जसं तुम्ही आता इथं बसलाय समोर, सगळं गाव बसलंय. एका कटघऱ्यामध्ये बाई उभी आहे, एका कटघऱ्यामध्ये तो अतिथी उभा आहे, दोघांच्या मध्ये प्रेत आहे. आणि तेवढ्यात राजा आला. राजा सिंहासनावर बसल्याबरोबर सगळ्यांच्या माना राजाकडं. आता न्याय निवाडा होणार आहे, पण न्याय काय होणार आहे याला खूप महत्व होतं. आणि न्याय निवाड्याला सुरुवात झाली. राजाने बाईला विचारलं, काय झालंय बाई? रडायला लागली आणि रडता रडता सांगू लागली, महाराज हा वारकरी आहे, अतिथी आहे, याची जेवणाची, राहण्याची, झोपण्याची व्यवस्था केली आणि मध्यरात्री उठला आणि यांनी माझ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला विरोध केला, म्हणून यांनी माझ्या नवऱ्याला मारले. तो वारकरी त्या असणाऱ्या कटघऱ्यामध्ये उभा आहे. राजाने विचारलं वारकऱ्याला, अतिथी खरंय? त्याने हात जोडल्याने सांगितलं, राजा हे पाप मी नाही केलं रे.
बाई ओरडायची रडायची, नाही नाही यानेच केले हे पाप. पुन्हा विचारलं अतिथी, त्याने सांगितलं महाराज हात जोडून सांगतो, माझ्या गळ्यामध्ये पवित्र भगवान परमात्म्याची तुळशीची माळ आहे, या माळेची शपथ घेऊन सांगतो, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, हे पाप मी नाही केलं. बाई रडायची ओरडायची. बाईने सांगितलं राजाला, महाराज या ग्रामस्थांना विचारा हे पाप कोणी केले. त्या सगळ्या ग्रामस्थांनी सांगितलं महाराज हे पाप या वारकऱ्याने या अतिथीने केले. आता राजालाही खरं वाटलं. अतिथी मनामध्ये विचार करतोय, आता मी किती जरी खरं बोललो तरी माझं कोणाला खरं वाटणार नाही. शेवटी राजाने सांगितलं, या सगळ्यांचा पुरावा आहे, या ग्रामस्थांनी सांगितले हे पाप तू केले, तुला एकच शिक्षा आहे, तुझे दोन्ही हात या धडापासून वेगळे करून द्यायचे. त्याला समोर उभं केलं. कोणाला? अतिथीला. समोर उभं केल्याबरोबर शिपायानं सांगितलं त्याचे दोन्ही हात तोडा. शिपायाने सांगितलं त्या अतिथीला हात आडवे कर. हात आडवे केले आणि एक घाव दोन तुकडे करणार. तेवढ्यात राजा म्हणला थांबा, त्याचे हात तोडू नका. त्या वारकऱ्याला विचारलं तुझी शेवटची इच्छा काय? त्यावेळेला त्या वारकऱ्याने हात जोडल्याने सांगितलं राजा तू जी शिक्षा देईल ती शिक्षा भोगण्यासाठी मी तयार आहे. कारण त्याला माहिती होतं आता कोणाची जरी शपथ घेतली तरी इथं राजाला खरं वाटणार नाही. ठीक आहे, दे मला शिक्षा, मान्य आहे मला. राजाने फरमान सुनावला, करून टाका याचे दोन्ही हात धडापासून वेगळे. शिपायांनी हातामध्ये तलवारी घेतल्या, एक घाव दोन तुकडे, दोन्ही हात धडापासून बांधले. रक्त बंबाळ झाला. रात्रभर कैदेमध्ये आहे. रडून रडून डोळ्यातलं पाणी आटलं, ओरडून ओरडून घसा कोरडा पडला आणि हात तोडल्याबरोबर मोठ्याने ओरडू लागला, रडू लागला, ए देवा भगवंता पांडुरंगा, अरे काय चुकी केली, काय गुन्हा आहे माझा? महाराजांनी सुंदर प्रमाण दिले बरं का. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. ऐका, त्या वारकऱ्याचे दोन्ही हात तोडले आणि राजाने सांगितलं याला सोडून द्या. त्याला सोडून द्या म्हटल्याबरोबर त्याला नगरीच्या बाहेर काढलं आणि पुन्हा बाहेर आला नगरीच्या.
आता जर एवढी मोठी शिक्षा भेटली तर तो कुठं गेला असेल हो? खरं सांगा, कुठं गेला असेल तो वारकरी? जर समजा मी आता इथे एखाद्याला म्हणलं बाबा नेट टाळ वाजव, ती काय म्हणेल? बाबा ही तुझा टाळ आणि तुझं भजन रात्रभर एकटा बोंबल म्हणेल का नाही? जर मी एखाद्या माझ्या लाडक्या बहिणीला म्हणलं नेट बसगत आई, बाबा पुढच्या वर्षी येऊ नको, तो आपलं तिथंच बरं आहे म्हणेल का नाही? मग आता त्या वारकऱ्याचे जर दोन्ही हात धडापासून बाजूला केले, तो वारकरी कुठे गेला असेल सांगा बरं? करेक्ट. काय नाव आहे तुझं? वा वा, आमच्या शिवमने उत्तर दिलं बरं का, की तो म्हणला पुन्हा निघाला तो देवाला. ऐका, नगरीच्या बाहेर आला, रडायला लागला, ओरडायला लागला, मोठमोठ्याने शिव्या देऊ लागला, देवाला वाईट बोलू लागला, रक्त बंबाळ झालेला आहे. पुन्हा दुपारची वेळ आहे, दृष्टांत आहे बरं का, सिद्धांत महत्वाचा आहे. पुन्हा दुपारची वेळ आहे आणि पुन्हा एका झाडाखाली बसला, ऊन झालं म्हणून, आणि देवाला वाईट वाईट बोलू लागला, देवाला शिव्या देऊ लागला, वाटेल ते बोलू लागला देवाला, एवढं घाण घाण देवाला बोलू लागला. तेवढ्यात भगवान परमात्मा समोर प्रकट झाले आणि देवाने सांगितलं तोंड बंद कर, शिव्या देऊ नको. आणि डोळे उघडल्याबरोबर भगवंताला समोर पाहिलं, देवाला जसं समोर पाहिलं तसं आणखीन मोठ्याने रडायला लागला आणि आणखीन वाईट शिव्या देऊ लागला. भगवंताने सांगितलं शिव्या देऊ नको, तुझा अधिकार नाही, बोलू नको. अरे देवा, अधिकार कसा नाही? 21 वर्ष झाली तुझी वारी करतोय, न चुकता पायी वारी केलीये, 21 वर्षामध्ये कीर्तन ऐकल्यात, परमार्थ केलाय, सगळ्या अंगाला गंध चोळलाय, आणि एवढी शिक्षा देण्याचं कारण काय भगवंता? देवाने सांगितलं तुला तुझ्या शिक्षेचं प्रायश्चित्त पाहायचंय म्हणला, जा पाठीमागच्या जन्मामध्ये, ज्या वेळेला मनुष्य जन्मामध्ये होता त्यावेळेला तू माझी वारी करायचा, आणि वारी करत असताना 1 वर्ष तू माझ्या वारीला येत असताना एका जंगलामधून तू चाललेला होता, आणि त्या जंगलामधून एक गाई सायरावायला पळत येत होती, आणि त्या गायीच्या पाठीमाग कसाब लागलेला होता, आणि त्या कसाबाने तुला आवाज दिला की गायी अडव म्हणून तू दोन्ही हात आडवे केले, म्हणून तुझे दोन्ही हात तोडले. अरे भगवंता, हा गुन्हा माझा आहे, मी हात आडवे केले म्हणून माझे हात तोडले, ही माझी चूक आहे, ही माझी पूर्वजन्मीच्या संचितामध्ये घडलेला ही चूक माझी आहे, हेही मला मान्य आहे. पण देवा, अरे असणाऱ्या त्या बाईच्या नवऱ्याचा यात दोष काय? त्याचा काय गुन्हा आहे? त्यावेळेला भगवंताने सांगितलं ऐक, गाय अडवायला तू हात आडवे केले, त्या गायीच्या पाठीमाग जो लागलेला कसाब होता ना, तो त्या बाईचा नवरा होता, म्हणून त्याचं मुंडकं उडवलं. लक्षामध्ये भगवंता, तेही मला मान्य आहे, मी हात आडवे केले, माझे हात तोडले, असणाऱ्या त्या बाईचा नवरा तो कसाब आहे, पण त्या बाईचा दोष काय? त्यावेळेला माझ्या भगवंताने सांगितलं दोष काय ऐकायचंय? ऐक, तू हात आडवे करायला केले म्हणून तुझे हात तोडले, ज्यांनी आवाज दिला तो कसाब होता म्हणून त्याचं मुंडकं उडवलं, आणि जी बाई होती ती गाई होती. लक्षामध्ये ऐका, 21 वर्षाचा परमार्थ, पाठीमागच्या जन्मातली एक चूक, किती? एक चूक जर एवढी मोठी शिक्षा देत असेल तर तुमच्या माझ्या जीवनामध्ये किती पाप घडले विचार करा. मी तुमच्या म्हणलं नाही, व्याकरणातून कीर्तन आहे का, आपल्या जीवनामध्ये जर चुका किती घडल्या असतील याचं प्रायश्चित्त आपल्याला काय? म्हणून माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जीवन जगत असताना जीवनामध्ये पूर्वजन्मीच्या संचिताप्रमाणे भोग हा तुम्हाला भोगायचा आहे, पण हा भोग भोगत असताना मात्र त्या भगवंताला नाव ठेवण्याचा, त्याला बोलण्याचा अधिकार तुमचा माझा नाहीच आहे. अभंगाचं पहिले चरण. पापाचे संचित, पापाचे संचित, पापाचे संचित रे आसे दंडा, पापाचे संचित, पापाचे संचित, पापाचे संचित रे आसे दंडा, नारायण
तेरी करूजी रे तेरी करूजी रे मागे अमृत वारे तेरी करूजी रे मागे अमृत वारे पापाचे संचित देहासी दंडन तुझं नारायणा बोल नाही. देवाला नाव ठेवायचा अधिकार आहे का महिलांना होता आपला? खरं सांगावर महाराज ऐका ना, देवाला काय काय बोलतात बायका, ऐकायचंय तुम्हाला? पंढरपूरमध्ये माझा एक सांगोल्याचा मित्र आहे, सांगोल्यातला आहे तो, आणि त्याचा मेवणा पंढरपूरचा आहे. काहीतरी साधारण त्याचं वय होतं एक 30च्या आसपास, आणि 30 वय होतं, आणि तो दारू पिऊन मरण पावला. ऐका बरं का, देवाला कसं कसं बोलतात ऐका. आणि दारू पिऊन मरण पावल्यानंतर मी कीर्तनावर आलो होतो, आणि मला त्यात माझ्या सांगोल्यातल्या मित्राचा फोन आला की महाराज माझ्या मेवण्याचं दुःखद निधन झाले. कशाने? आता त्याने स्पष्ट सांगितलं, दारू पिऊन ऍक्सिडेंट झाला आणि मरण पावलाय. मग संध्याकाळी 5-5:30ला त्याचा अंत्यविधी आहे आपल्या असणाऱ्या घाटावर. या बरं महाराज. आता त्याने मला आमंत्रण दिल्यासारखं दिलं, जसं लग्नाला आमंत्रण देतात. या बरं महाराज, आले पाहिजे माझ्या मुलाच्या लग्नाला. दिलं त्याने मला आमंत्रण. मीही कंटाळून आलेलो होतो, थोडी विश्रांती घेतली, आणि 5-5:30च्या दरम्यान मी स्मशानभूमीकडे निघालो. आणखीन एक माझा जोडीदार सोबत घेतला गाडीवर. आम्ही दोघं गेलो. पण त्या दिवशी मी काय धोतर नेहरू घातलं नाही, मी पॅन्ट शर्ट घातली होती. गेलो तिथं, आणि काय ठराविक माणसं आली होती स्मशानभूमीमध्ये, आणि त्या बाकावर जाऊन मी बसलो एका झाडाखाली. आम्ही दोघंही गप्पा मारत बसलो. तेवढ्यात एक 5-6 बायकांचा घोळका आला, आणि जिथं मी बाकावर बसलो होतो अगदी आमच्या संदीप पाटलांच्या इतक्या अंतरावर त्या बायकांचा घोळका येऊन बसला. बसल्यानंतर बायका रडायला लागल्या. त्याच्यामध्ये एक साधारण 60-62 वयाची म्हातारी असेल, मोठ्याने रडायची. मला जोडीदारांनी विचारलं, का हो महाराज कोण आहे? म्हटलं मला माहिती नाही बाबा कोण आहे, पण असेल नातेवाईक कोणतरी. आता ती सगळे रडायला लागल्यानंतर बरीचशी माणसं जमली. आम्ही दोघं बाकावर आहे. बघा, देवाला सहज बोलतात, काही पण बोलतात महिला. आणि बाकावर बसल्यानंतर तेवढ्यात प्रेत यात्रा आली, आणि त्या असणाऱ्या स्मशानभूमीमधून आत प्रवेश करणार. तेवढ्यात त्या बायकांनी बघितलं, आणि त्यातली म्हातारी उठली आणि बडवून घ्यायला लागली, मोठ्याने शिव्या द्यायला लागली. देवा तुझी ताटी मोडली, किरडीवाल्यान मुडद्यान कुणाला. मी मनामध्ये विचार केला, अगं म्हातारे तू 62 वयाची आहे, आणि तुझा अधिकार काय आहे देवाला शिव्या देण्याचा? मनामध्ये म्हटलं, तुझा नातू होता, तुझा नातू कशाने मेला हे तुला काय माहितीये का? आहे माहिती. तरी सुद्धा देवाला वाईट वाईट बोलू लागली, शिव्या देऊ लागली, आणि म्हणली देवा त्याला नेरण मला कशाला ठेव. तेवढ्यात आली तिथं प्रेत यात्रा. प्रेत खाली ठेवलं, ते सुतोळ्या बितोळ्या तोडल्या. आपल्याकडे तोडतात ना. आता मला एक प्रश्न पडलेला आहे, महाराज ती मेले, अहो त्याला एवढ्या घट्ट सुतोळ्या बांधलेल्या असतात, बांधणारला इच्छा ना ती इकडून अहो ती काय जायचंय का उठून आता कुठे? काय काय ठिकाणी प्रसंग येतो आमचा जाण्याचा. मला ह्योच प्रश्न पडलेला आहे, एवढं त्याला ताणून का बांधलं जात? म्हणजे त्याच्यावर मेला तरी भरोसा. मी त्याचं सांगत नाही, आपलं सांगतो येड्या हो. मी काय त्याचं सांगा येडा आहे का तुम्हाला प्रेताच? बरं, बांधणारी बी आपल्याच घरातली भावकीतली त्या लांबूची आहेत का? अरे इकडून वर पाय बांधते. आता ते काय उठायचं आहे का पाय बांधते तरी? ऐका, आणि मोठ्याने त्याला का नेलं मला का ठेवलं? अहो मी फक्त मनात एकच म्हणलं, तुम्ही त्या म्हातारीला फक्त ढिल्ली सोडा. त्याला का नेलं मला का ठेवलं, नुसती ढिल्ली सोडा, बघू ती तिथपर्यंत जाते का. त्या बायकांच्या मनात काय आलं कोणास ठाऊक. माझ्या मनातलं त्यांनी ओळखलं का त्यांच्या मनातलं मी ओळखलं कोणास ठाऊक.
त्या बायकांनी थोडी म्हातारी लयच आगाऊपणा करायला लागल्यावर जरा बाजूला सरल्या म्हातारी गप्पच बसली. मग मी मनामध्ये म्हणलं तुझ्या शिव्या कुठे गेल्या, आता देवाला शिव्या देते येडे. देवाला बोलण्याचा, देवाला शिव्या देण्याचा अधिकार तुमचा माझा नाही. ऐका, जसं कर्म आहे तसं फळ आहे. मग तिथं देव असो नाही तर देवाचा, तुम्हीच म्हणला ती बरे, महाराज असो नाही तर महाराजाचा. आता माझा बापच काढला. म्हणून जसं कर्म आहे तसं फळ आहे. म्हणून पेरणी चांगली करा, त्याचं निश्चित फळ चांगलं उगवेल. ऐका, 8 पिढ्यामध्ये अशी पेरणी केली होती. 8 पिढ्यामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या पिढ्यातलं सांगतोय. आणि 8व्या पिढीमध्ये माझे जगद्गुरु तुकोबाराय आले जन्माला. पण 8 पिढ्या, हे पुराण बोल नका, 8 पिढ्या अशा झाल्या की त्या 8 पिढ्यामध्ये पापच झालं नव्हतं, पुण्य झालं होतं. पहिली पिढी विश्वंभर बाबा, शेवटची पिढी भोलोबानाथांची. 8 पिढ्यामध्ये केलेलं पुण्याचं फळ जगद्गुरु तुकोबाराय जन्माला आले. नुसते आले नाहीत, भगवान परमात्म्याने दिलेला प्रसाद आहे. कोणाला? तुकोबारायांच्या वडिलांना आणि आईला. तुकोबारायांच्या आईचं नाव काय? महिला मंडळ. आता ती एक नवीन मालिका रायाची आहे, खूप सुंदर चालू आहे ना. काय माना होताय. परवा मी कीर्तनाला गेलतो महाराज, आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये. आणि कीर्तनाला अजून थोडा अर्धा तास वेळ होता. म्हणून जाता जाता रस्त्याने निघालो, त्या मोबाईलवर मालिका बघत बसल्यात, रायाची आणि कोणाची, त्याच्या बायकोचं नाव काय? रायाच्या. म्हणणार नको ह्या किरडीवाल्याला काय सांग, लगेच म्हणेल काहीतरी म्हणतोय हा. आणि ती म्हातारी, दोघी म्हाताऱ्या होत्या, मोबाईल बघत होत्या. भया माझ्या ग रायाचं नुसतं हाल चालल्यात. मी जाता जाता तेवढंच ऐकलं आणि लक्षात ठेवले ह्यांच्या अंगावर साड्या कसल्यात. तेवढ्यात त्या 2 म्हाताऱ्या नेमक्या माझ्याच पुढे टपाकल्या. आणि माझ्या पुढे कीर्तनाला बसल्यानंतर तिथं लाइटिंग बिटिंग जोरात होतं. आणि मी असंच म्हणता म्हणलं भया रायाचं गो किती हाल आहेत, ह्याला गो कसं मुड द्यायला कळलं. त्या बायका म्हणू लागल्या ना, त्या दोघी आपसात. म्हणजे मला सांगा, तर ते करण्यापेक्षा जर त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं तर वायाला जाईल का? मला सांगा ना. नाही वाया जाणार. ऐका, कलियुग आहे सध्या, कलियुग आहे. या कलियुगामध्ये काय होईल, कधी होईल, कसं होईल, काही सांगू शकणार कोण. दिवस येईल कैसा नाही देहाचा. जगद्गुरु तुकोबारायांच्या 8 पिढ्यामध्ये केलेलं पुण्य शेवटच्या पिढीमध्ये जन्माला आलं. आणि तेच तुकोबाराय जन्माला आल्यानंतर ते तुकोबाराय आम्हाला सांगतात, ऐका, कडू जिरं पेरायचं आणि अमृताची जर तुम्ही फळं मागत असताल तर तो भगवान परमात्मा तुम्हाला देणार नाही. कडू जिरं पेरायची आणि अमृताची फळे मागायची. तुकोबाराय म्हणले अरे नाही भेटणार. तेवढ्यावर तुकोबाराय थांबले नाहीत मनोज महाराज, तर अभंगाच्या पुढे सांगू लागले. काय सांगू लागले? पेरी कडू जिरे मागे अमृत फळे, अर्क वृक्षा केळे कैसे येते. अर्क वृक्ष म्हणजे काय? अर्क कशाला म्हटलं जातं सांगू शकाल कोणी? झाडाचं नाव आहे. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जमिनीवर आहे, ते जमिनीत गावामध्ये आहे. अर्क म्हणजे काय? कोणी सांगितलं? बरोबर आहे. संस्कृत मध्ये रुईला अर्क म्हटलं जातं. पूर्वीच्या काळी रुईची झाडं असायची महाराज. कशाची झाडं असायची? रुईची. मोठी मोठी झाडं असायची रुईची. आणि त्या रुईच्या झाडाला एक फळ यायचं असं आडवं. येत होतं का नाही? बघा, केळासारखं दिसायचं. जगद्गुरु तुकोबाराय या भामचंद्रावर असताना, भामचंद्र डोंगरावर असताना तुकोबारायने अभंगाची रचना केली आहे. पेरी कडू जिरे मागे अमृत फळे, अर्क वृक्षा केळे कैसे. म्हणजे तुकोबारायांनी 400 वर्षापूर्वी त्या रुईच्या असणाऱ्या झाडाला येणाऱ्या फळाला केळाची उपमा दिलेली आहे. मग आपण त्याला काय समजतोय? तुकोबाराय म्हणले त्याला केळ समजतोय. म्हणून त्याला केळ समजू नका, पेरणी चांगली करा, त्याचं फळ निश्चित चांगलं उगवल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं दुसरं चरण. पेरी कडू जिरे
फेरी खडूजिरे माझी अमृत फळे अर्क वृक्षा केळे कैसे. तुकोबारायांनी किती साध्या सोप्या भाषेमध्ये अभंगाचा भावार्थ, अभंगाचं रचना, अभंगाचं विवरण किती साध्या भाषेमध्ये सांगतात बघा बरं का. ऐका, तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय काय सांगतात. जीवन जगत असताना जीवनामध्ये तुम्हा आम्हाला सुख आहे, दुःख आहे, भोग आहे, पण कशाला आहे? देहाला आहे. ऐका बरं का, कशाला आहे? देहाला आहे. तुकोबाराने देहालाच का सांगितलं असं, मनाला का सांगितलं नाही? हे पण सोन्या गब्बर, तुझं नाव सोन्या आहे का नाही खरं सांग. ऐका, तुकोबाराय काय म्हणले. जीवन जगत असताना जीवनामध्ये सुख आहे, दुःख आहे, भोग आहे, पण देहाला आहे. पण जे ज्ञान मिळाले त्या ज्ञानाचा नाश करून घेऊ नका. आता तुकोबाराने देहाला का सांगितले याचं कारण ऐका. कारण हा देह तुमचा माझा नाही. आता प्रमाण नका देऊ. हा देह कोणाचा आहे? देह हे काळाचे. ऐका बरं का, हा देह, ज्या देहाला आपण रंगवतो, ज्या देहाला आपण नटवतो, पावडर, क्रीम, फाउंडेशन, बरच आब्रू नाही अवचार वेगळा शब्द आहे काहीतरी, ॲब्रो. बर ते 60-70 रुपये देऊन आब्रू आहे ते काय फुकट आहे का? म्हातारी मी म्हणते ग मला ने ग तेवढं झालं ना, कान पडली पाहिजे तिकडे काय तुला पाहिजे तसलं. ऐका, तुकोबाराने सांगितलं आपण ज्या देहाला रंगवतो हा देह तुमचा माझा नाही बरं का. हा देह कोणाचा आहे? देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे. आपण ज्या देहाला पावडर लावली, क्रीम लावतो, ज्या देहाला फाउंडेशन करतो, 2 तासासाठी 80,000 रुपये खर्च आहे. किती तासासाठी? आणि 2 तासाने नवरीने हातपाय धुतलं घरी गेल्यावर, ऐका, आणि हातपाय धुवून नवरी नवरदेवाच्या रूम मध्ये जाऊन बसली, खोलीमध्ये. तेवढ्यात बाहेर गेला नवरदेव आला आणि त्याच्या खोलीमध्ये गेला आणि त्याला दुसरंच कोणतरी दिसलं. ती खोलीतनी बाहेर आलं आणि ज्या घरामध्ये आई स्वयंपाक करत होती त्या स्वयंपाक घरात गेला आणि म्हणला, आई अगं माझी ही कुठं आहे? आई म्हणली, गाढवा तुझी तुझ्या खोलीतच असेल ना. नाही म्हणला, दुसरंच कोणतरी. चल चल बरं म्हणली. आता त्याला आईने नेलं, त्या आईचा हात भरलेलं होतं चपात्या लाटताना, नाही का, कणिक तिमलेली होती, चपात्या करताना पीठ लावलं होतं. असाच हात घेऊन आई गेली आणि आईने म्हणली, अरे गाढवा ही तुझीच आहे ना. नाही म्हणला आई, अगं दुपारी वेगळी होती ना आता. आईने अशी सनसनीत लावली त्याच्या गालाव, पिठा सहित उठलं. म्हणले, गाढवा हा 2 तासाच्या मेकअपचा परिणाम. किती तासाच्या? पैसे देऊन. बरं, मी एक माझं असं म्हणणं आहे महाराज, पितळीच्या ताटलीला किती जरी चमकावलं तरी ती काय काळी पडायची राहते का? होय म्हणा, नाही तर नाही म्हणा ना. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, या देहावर प्रेम करू नका. हा देह तुमचा आहे. हा देह पवित्र होतो, पण कशाने होतो माहितीये का? प्रमाण आहे बरं का याला. म्हणू नका प्रमाण, येत असेल तरी म्हणू नका, पण मी सांगतो प्रमाण काय येते. ऐका, हरिपाठामध्ये प्रमाण आहे. हा देह पवित्र कशाने होतो? हा देह पवित्र रंगवून होत नाही, नटवून होत नाही, तर हा देह पवित्र कशाने होतो? पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय. हरी पाठ कीर्ती
हरिपाठ कीर्ती मुखी करी गाये पवित्राची होय ऐका, तुम्ही हरिपाठ म्हणताय ना? हा, मग त्या हरिपाठामध्ये सुंदर प्रमाणे हा देह कशाने पवित्र होतो? हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, म्हणजे जो मुखाने हरिपाठ म्हणतो त्याचा देह काय होतो? पवित्र होतो. कोण सांगतंय? ज्ञानोबराया. ज्ञानोबराया म्हणजे सामान्य होय महाराज, ज्ञानोबराया म्हणजे सामान्य नाही. ज्ञानोबरायांचा स्पर्श रेड्याला झाला होता. कोणाला? रेड्याला. आपल्या महाराष्ट्रामध्ये जशी संतांची मंदिर आहेत, ऐका, जशी देवाची मंदिर आहेत, तशी या महाराष्ट्रामध्ये रेड्याचं मंदिर आहे. कोणाचं? किती पायाचा रेडा आहे? 4. ऐका, पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी किल्ला आहे. त्या शिवनेरी किल्ल्यापासून 40 किलोमीटर अंतरावर आळेफाटे नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणी रेड्याच्या मंदिराचं बांधकाम चालू आहे. 7 कोटीच्या मंदिराचं बांधकाम चालू आहे. किती? 7. त्या ठिकाणी मी महिन्यातून एकदा तरी जात असतो. त्या भागात कीर्तन असतं मला. कोणाचं मंदिर आहे? किती पायाच्या? संतांच्या सानिध्यामध्ये आलेला रेडा आहे. त्या रेड्याला स्पर्श झालाय ज्ञानोबरायांचा आणि त्याचा उद्धार झालाय. कोणाचा उद्धार झालाय? किती पायाच्या? मी त्या रेड्याचं सांगा, तुम्हाला वेड आहे का? जर संतांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर जर रेड्याचा उद्धार होतो, कोणाचा? मग आपण किती पायाचे? कोण म्हणलं रेडे? आपण किती पायाचे? आपण कोण आहे? हा, मग आपला उद्धार का होत नाही? जर संतांचा स्पर्श झाल्यानंतर महाराज रेड्याचा उद्धार होतोय. रेड्याचा, तर तुमचा माझा उद्धार झाला पाहिजे. लक्षात ठेवा. नुसता ज्ञानोबरायांचा स्पर्श झाला होता, रेड्याला स्पर्श. आज त्या रेड्याची दिंडी निघती महाराज. दिंडी कमीत कमी 10,000च्या 12,000च्या पुढे लोक असतात. चांदीचा रथ पालखी आहे. कोणाला? रेड्याला. हो, आणि दिंडी सोहळा आहे. आळे फाट्यावरून निघतो, पंढरपूरला देवाच्या भेटीला येतो. मग एवढा पवित्र रेडा संत संगत घडल्यामुळं त्याचा उद्धार झाला. तुमचा माझा सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त आपल्याला संगत चांगली घडली पाहिजे. आणि जोपर्यंत संगत घडत नाही तोपर्यंत केलेला परमार्थ सफल नाही. लक्षात ठेवा. म्हणून एकदा सर्वांनी आपले हात वर करा आणि हाताने टाळी वाजवायची. थांबा बायकांनो, थांबा. सापाच्या खेळायला करू नका. फक्त हात वर करा. आपलेच करा. मला दिसत नाही. वा, पंढरपूर झाल्यासारखं वाटतंय. आता असेच 12 वाजेपर्यंत राहू द्या. जो करेल कीर्तनामध्ये टाळी वाजवायला टाळा टाळी. नीट ऐका. जो करेल कीर्तनामध्ये टाळी वाजवायला टाळा टाळी. कीर्तन झाल्यानंतर यम त्याला कवटाळी. चला सर्वांनी हात वर आणि मुखाने भगवंताचं नाम जय जय गोपाल कुमारी. जय जय गोपाल कुमारी. गोपाल Thank you.
माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु भाऊसाहेब महाराज राजाधिराज रघुनाथ शिंदे महाराज हात खाली करा. केले का? वा वा वा, काय हुशार माणसे. मी तुम्हाला हात वर करायला सांगितले होते, खाली करायला सांगितले होते का? मग तुम्ही खाली का केले? आता सांगू का एक जोक छोटासा? ऐकलंय का तुम्ही? ऐकलंय? बरं, नसल ऐकला तर बारीक काही नाही. ऐका. तुम्हाला खोड लागली, खोड. कशी खोड लागली ऐका बारीक काही नाही. एका बाईच्या कार्ट्याला खोड होती. काय खोड होती? ती कार्ट बाईचं निरंजन अंगठा चोकायचं. काय चोकायचं? आणि त्या बाईने त्या कार्ट्याच्या अंगठ्याला सगळी औषधं केली पोरावर. काय केली? त्याला कडू कारलं लावलं, चिखल लावला, माती लावली, पण कार्ट काय? त्याच्या हाताला पिशवी शिवली, पण कार्ट काय अंगठा चोकायचं बंद होय ना. दमली आणि दमल्यानंतर एके दिवशी बाजारात फिरायला गेली आणि बाजारात फिरायला गेल्यानंतर तिला मैत्रीण भेटली. कोण भेटली? आता मैत्रिणीला मैत्रीण भेटल्यानंतर बाय 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 कुठलं दुकान आहे, कलरले भारी येईल, केवढ्याची येईल, स्वतः चांगला, म्हणजे बरंच उद्योग असते. दमली बाया म्हणली माझ्या पोराच्या खोडीला. काय पोरग खोड्या करते? म्हणली माझं कार्ट अंगठा चोकते. त्याला सगळी औषधं केली, त्याला कडू कारलं लावलं, चिखल लावला, माती लावली, पण कार्ट काय अंगठा चोकायचं बंद होय ना. मैत्रीण म्हणली तुझं तरी कार्ट एका अंगठ्यावर बरे, पण माझं कार्ट दोन्ही बोट संगत चोक. पण आता माझं पोरग बोटच चोकत नाही, त्याला औषध तसं केले. काय केले? लय भारी केले. काय केले? अगं लय भारी केले ग, सांग तरी काय केले? मैत्रीण म्हणली काय नाही केलं, फक्त माझ्या कार्ट्याला मी चड्डी ढिल्ली शिवली. कोणाला कळले? शुभम का शिवम? तोंडाला हात लागला. त्या मैत्रीण म्हणली अगं पण ते चड्डी ढिल्ली शिवण्याचं मला काय कळलं नाही. मैत्रीण म्हणली सांगू का तुला? ऐक, माझं कार्ट बोट चोकत होतो म्हणून मी त्याला चड्डी ढिल्ली शिवली, कारण त्याची चड्डी सारखी खाली जातील, ती ओढते, त्याच्याकडे वेळच नाही. माझा दृष्टांत संपलाय, पण सिद्धांत ऐका. ज्या भगवान परमात्म्याने आम्हाला या कोरोना सारख्या महामारीतून वाचवले, त्या देवाचे आमच्यावर अनंत उपकार झाले. त्या देवासाठी टाळी नाही वाजवायची. ऐका, टाळी महाराजासाठी वाजवायची नाही, टाळी या भगवान परमात्म्यासाठी वाजवायची नाही, टाळी तुम्हा स्वतःसाठी वाजवायची. आपली आपण करा सोडवण. परमार्थ करा. मी मगाशी सांगितलं परमार्थ कोणासाठी आहे? स्वतःसाठी आहे. टाळी कोणासाठी वाजवायची आहे? स्वतःसाठी वाजवायची. जर तुम्ही या ठिकाणी स्वतःसाठी टाळी वाजवू शकत नसाल, तर ज्या वेळेला शेवटची जाण्याची वेळ आहे त्यावेळेला भगवंताला किती जरी हात जोडले आणि देवाला मागणी केली, देवा आता वाचव र मला, देव म्हणल तुला वाचवलं असतं, पण म्हातारपणामध्ये आता तुला माझी आठवण झाली. तरुणपणामध्ये नळ्या नुळ्या कांड कुंड फोडली, दात पडलं तुला इथल म्हणा येईना, तो म्हणला इथाला इथाला. देव म्हणेल तुझी सोडवणूक आता मी करणार नाही. म्हणून तुम्हाला शिरगावकरांनो ऐका, जाता जाता एक सांगतो, सुखामध्ये देवाला विसरू नका, सुखामध्ये देवाला विसरू नका, दुःखामध्ये त्या देवाला बोलवावं लागणार नाही, तो आपोआप तुमच्या पाठीमागे. म्हणून माझे जगद्गुरु तुकोबराया, माऊली ज्ञानोबराया, सगळे संत, सावता बाबा असतील, नामदेवराय असतील, नाथ बाबा असतील, यांनी सुखामध्ये त्या भगवंताचं चिंतन केलं, म्हणून दुःखामध्ये तो देव त्यांच्या जवळ आलाय. आपण फक्त दुःख असल्यावरच देवा लय र अडचणीत आहे, माझी म्हैसच दूध द्यायना. आता देव म्हणला तुझ्या म्हशीची धार काढाय मी यायचं, मग तू दिवसभर काय पारावर बसून गोवा मावा खाऊन पिचकाऱ्या हाणतो का? देवा 4 वर्ष झाली पोराच्या लग्नाला,
पण अजून काय पाय ना. भगवान परमात्मा म्हणले वेड्या. आता नाही सांगत तुम्हाला. म्हणून देवाला काही मागायचं, देवाला एकच मागायचं असतो, देवा हा शेवटच्या श्वासापर्यंत मला फक्त तुझा संग राहू दे आणि तुझा विसर पडून देऊ नको. याच्यापेक्षा देवाला काही मागू नका. देवाचा नियम आहे, देव मागणाऱ्याला कधी देत नाही आणि न मागणाऱ्याला देव कधी कमी ठेवत नाही. म्हणून देवाला एकच सांगा, देवा सांगू सुख दुःख देव निवारील. देवाला सुख दुःख सांगायचं पण कोणतंही नाही. नाही 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 पोराचं लग्न जमाना देवाला सांगून काय फायदा आहे. एक जण गेला हनुमंतरायाच्या मंदिरात, मारुतराया. तुम्ही ऐकलं नाही का मी कोणाच्या मंदिरात गेले सांगितलं. आणि मारुतरायाला म्हणले, मारुतराया अरे पोराचं लग्न जमाना. मारुतराया म्हणले, वेड्या अरे तू ज्या ठिकाणी आलाय चुकीचं मंदिर निवडलं वेड्या. म्हणजे कुठल्या देवाकडे जावं आणि देवाला काय मागावं हेही आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून देवाला एकच प्रार्थना करा, देवा भगवंता आमच्या शिरगावामध्ये गेली 4 वर्षे झाली अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, हा अविरतपणे असाच चालू राहो आणि आमच्या सगळ्या शिरगावावर भगवंता तुझी कृपा दृष्टी ठेव. आम्ही तुला शेवटच्या श्वासापर्यंत विसरणार नाही एवढं देवाला मागा. बाकी देवाला काही मागू नका. बरोबर माझं अंतकरण भरून आलो बरं का दादा महाराज. एवढा समाज पाहिला, एवढ्या महिला माझ्या लाडक्या बहिणींनो तुम्ही आला. ती चालू आहे ना. जरा त्यांच्याकडे बघितलंय तायड्या 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 ताईकडे बघितले पण दाजी का सोडल्यात हा प्रश्न मला पडला. दाजीकडे कधी कोण बघानाच, बहिणींच्याकडे सगळे बघतात. पण असं झालेली सेवा माझ्या आईच्या माझ्या वडिलांच्या पवित्र चरणावर समर्पित करतो. चुकून बोलण्याच्या ओघामध्ये माझ्या मुखातून एखादा वाईट शब्द निघाला असेल, माझ्या वाणीचा दोष. करविली तैसी केली कटकट वाकोडे का नेट देव जाणी. भगवान परमात्म्याला माहिती चांगली झाली का वाईट झाली. आणि आजच्या या सेवेसाठी सगळे सुंदर गायनाचार्य आमचे मनोज महाराज असतील, जैन जांगडे, माझा हप्पा गायक नाही पण मृदुंगाचार्य जय महाराज आहे. इकडे सगळे दादा महाराज, म्हणजे आता मला सगळ्यांची नावं येत नाही पण शिरगावकर तुम्ही तुमचा धन्यवाद. इकडे त्यांनी 2 तास विना घेतला महाराज, अतिशय धन्यवाद. दोघं विनेकरांच्या चरणावर नतमस्तक. छोटा वारकरी एका हेटाळी घेऊन आनंद वाटला मला. हे पोराहो पुढच्या वर्षी आई वडिलाला सांगा आम्हाला कुर्ते घ्या पांढरे. काय घ्या? कुर्ते. नाही टाळ वाजवायला तरी चालेल पण इकडे लाईन धरून उभं राहायचं. तरुणपणामध्ये परमार्थ करा, म्हातारपणामध्ये फळाला येतो. म्हातारपणामध्ये परमार्थ करू. साधन सोप्प सांगू का? वाळलेल्या झाडाला किती जरी पाणी घातलं तरी ते फुटणार आहे का? मी सांगत नाही. पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. शेंदाड पहिली रानात शेंदाड असायची हो. बेमुगाच्या शेंगा शेंदाड खायची माणसं. डबडब गुबगुबीत होती. आता त्या लांबड्या शेवया खाऊन शेवयासारखी झाल्या ना नूडल्स. वाकडून तिकडं झाले. पहिलं गडी होत असं दांडच्या दांड वा बघण्यासारखं गडी होत. पण आता सगळं ते मंचुरियन बरंच काय काय आले. आता नवीन पुरी आले. ह्यांना काय माहिती आदुली पायली चिपट मापट निळवं पुळवं चिळवं आहे का माहिती? हा आता बटन दाबलं बुर्र बरं. मागच्या काळात बरं होतं दादा महाराज. चूल वगैरे होती, चुलीला आंघोळीला पाणी होतं, जेवण चुलीला चांगलं होतं. मध्यंतरीच्या काळामध्ये गॅस आला का नाही? आता तर सगळी गॅसवरच आल्या. म्हणून बाबांनो जुनं ते सोनं असतं विसरू नका. सुंदर स्वयंपाक सुंदर असणारे हा आपला अखंड हरिनाम सप्ताह आहे. 4थंच वर्ष आहे पण कमीत कमी इथं मला वाटतं 1000-1500 लोक असतील. आनंद वाटतो जीवाला. मी 2-3 ठिकाणी वर्णन केले तुमच्या शिरगावच्या सप्त्याचं. आमचे चोपदार आहेत त्यांना विचारा. महाडला वर्णन केले तुमच्या सप्त्यात. मी महाडला 24 डिसेंबरला माझं कीर्तन होतं महाडला. तिथं मी शिरगावचं वर्णन केले. 3ऱ्या वर्षामध्ये एवढी माणसं होती. मग मी तिथं वर्णन केलं का आपल्या तालुक्याचा
आपल्याला अभिमान पाहिजे, आपल्या गावचा आपल्याला अभिमान पाहिजे आणि आपल्या संतांचा, आपल्या भगवंताचा आपल्याला अभिमान असावा, है का नाही? म्हणून एवढं सुंदर नियोजन केलं. धन्यवाद सगळे टाळेकरी. अतिशय सुंदर दोन्ही मृदुंगाचार्य, आमचा निरंजन महाराज, इकडं संदेश महाराज, संदीप महाराज पाटील, दोघं मृदुंगाचार्य अतिशय सुंदर आहेत. खूप छान सुंदर मृदुंगाच होता. तुमचं दोघांचं धन्यवाद. कारण कीर्तनाचा नियम आहे, मृदुंगाचार्य चांगले तर कीर्तन चांगलं, ठीक नाही? म्हणजे ज्या बाईचा नवरा चांगला तिचा प्रपंच, आणि जर समजा बेलनच काढते. पप्या विचार त्याला गिळायचंय, कोणाला? नवऱ्याला म्हणा ना, का डोसून आलाय का गिळून आलाय बघ. तसं जिचा नवरा चांगला त्याचा प्रपंच चांगला, असा ज्या कीर्तन करायचे तुमच्या मनात तसं आलं असेल नवरे नाही. अतिशय सुंदर सोपं नाही परमार्थ करणं. महाराज सोपं आहे? तुम्ही कीर्तनाला बाहेर जाताय, सोपं आहे काय? समजा मी कीर्तन करून गेलो, ऐका, आणि कीर्तनाला उभं राहिल्यानंतर माझे पाय दुखायला लागले, घरी गेल्यानंतर माझी बायको माझे पाय चप्पल का नाही, बाबा कीर्तन करून आलाय, पाय चप्पल, हात चप्पल, आणि खिशात हात घालून पाकिट काढावे. बरं आता घरी गेल्यावर होईल उद्योग माझा काहीतरी, अरे मी संघ आणले गव्हाल. ऐका, समजा आमचे मृदुंगाचार्य कीर्तन झाल्यानंतर घरी गेले, आणि जर आमच्या मृदुंगाचार्याचे पाय दुखायला लागले, हात दुखायला लागले वाजवून, सोपा नाही परमार्थ, तर नक्की त्यांच्या बायका त्यांचे पाय दाबतील, हात दाबतील का नाही? दाबतील. समजा आमचे टाळेकरी गेले, घरी गेले, उभं राहून टाळ वाजवताना हात दुखायला लागले, तर त्यांच्या बायका त्यांचे हात दाबतील, पाय दाबतील. समजा ऐका, जर आमचे गायक घरी गेले आणि घरी गेल्यानंतर वरडून त्यांचं जर नरड दुखायला लागलं, म्हणजे तुमच्या मनात काय आले? त्यांच्या बायकांनी नरडीला नाही, म्हणजे परमार्थ काय सोपा? असं विनोदाचा भाग सोडा, थोडं मला विनोद करण्याची पण सवय आहे. पण अतिशय सुंदर नियोजन, खूप सुंदर झालेली सेवा माझ्या आईच्या, माझ्या वडिलांच्या पवित्र चरणावर समर्पित करतो. चुकून बोलण्याच्या ओघामध्ये परत तुमची एकदा क्षमा मागतो. माझे प्राप्त वंदनीय, प्राप्त स्मरणीय समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळ, माझे वडील, माझे दादा, माझे गुरु इथेच आहेत, त्यांच्या चरणावर झालेली सेवा समर्पित करतो. पाठीमागं दोन्ही चोपदार होते, त्यांनी मला तिथंच ताकीद केली, बाबा जर काय बोलला तसं गडी माझ्या अवसानातलंच आहे, कसं काय. पण अतिशय सुंदर त्यांनी सेवा बजावली. तुमचं धन्यवाद दोघांचंही, ज्यांनी अतिशय सुंदर रीतीने सर्वांनी कीर्तन ऐकलं. माझ्या लाडक्या बहिणींनो, सर्व माझे पुरुष बांधव, तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. ज्यांनी साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर दिली. दादा तुमचं काय नाव आहे साऊंड सिस्टीमचं? मोरे, मुंडेवाडीचे. तुमचं या ठिकाणी धन्यवाद, आभार. सामान चांगले, फक्त ऑपरेटर चांगला पाहिजे. सामान चांगले, सामानाला दोष देण्याला काय अर्थ नाही. फक्त तुम्ही ऑपरेटरला जर थोडं पैसे घालवलं असतं का नाही, नक्की मी ह्यांना सांगितलं असतं त्याला वाढवून द्या. म्हणजे आता काय म्हणणार नाही कमी द्या, तुमचं ठरलंय तेवढेच असू द्या. चला, झालेली सेवा परत एकदा त्यांच्या चरणावर समर्पित करतो.